वाताविताक्षयी कैलास पर्वती मातेच्या मुदुमांडीवर बसून पिताजींच्या तांडव नृत्य पाहण्यात मग्न असते तुझी जीवनानी हात माझा कन्नवटाचा पुष्टोजी भट्टाक्षरी मी अरंग मुळे बघितलाय. सांग रे वाचता असं कोणतं संकट उद्भवलं मी या गणपती गजनेचा तू धावा केलास. तू तुझ्या नाटकाला प्रारंभ करतोय चांगली गोष्ट पण त्या नाटकात भरभरती विघ्न येण्याचा तुला संभवला जाणीला. अरे हा विघ्नाचा गणपती गजानन तुझ्या समोर असताना तुला कशाला चिंता. माझ्या हाती असणारा पाशांच्या वगे सोडून मी त्यांचा नाश करेन अन्य कोणती इच्छा. अज्ञही बाळे वनती करची अज्ञही बाळे अज्ञही बाळे अज्ञही बाळे अज्ञही बाळे वनती करची चिंता मजभारी याची कारणे तुला नमितो याची कारणे तुला नमितो विघ्ने तुझ्या नाटकात अज्ञान बालके आहेत जे शिकले होती देवगुरु भाषण करतील कणा गंधर्वप्रमाणे गायन करतील अष्टप्रमाणे नृत्य करतील असा मंगलमय आशीर्वाद त्यांच्या मुखवाटी सदैव सरस्वतीचा वास होईल. सरस्वती कल्याण वस्तू कल्याण वस्तू कल्याण वस्तू. सुगर्ता वार्ता विनाश सर्वांगी सुंदर जय देव जय देव निघालो मी कैलासी शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. शिवसुता बजावे विमल जनी शिवसुता बजावे शिवसुता बजावे पदतमणी सासाचे पदतमणी सासाचे भावे विमल जनी बजावे शिवसुता बजावे शिवसुता बजावे. सुस्वागत गणपतीच्या चरणी नतमस्तक होत असताना श्रीदेव लिंगवणाच्या चरणी नतमस्तक होत असताना कोकण शाळा नंबर 1 सुकन्या सादर करत आहेत महान पौराणिक दशावतार कृष्ण पूजन अर्थातच गर्व परिवार. लेखक प्रकाश तांबे, दिग्दर्शक सागर मेस्त्री,
मार्गदर्शक एकनाथ सावंत, संगीत संवादिनी तुळशीदास सावंत, पटवाज प्रथमेश तांबे, तालरक्षक छगन सावंत, श्रीकृष्ण केळवे, भूमिका आणि कलावंत, यक्षक लावण्य, नारद, अरुंदा, द्रौपदी, प्रीती, अर्जुन, मित्तल, श्रीकृष्ण, श्रुती, मारुती, हर्षदा, ब्राह्मण, दीक्षा, गंधर्व, अदिती, यक्षिण, बबलू आणि भीमाच्या भूमिकेमध्ये मैत्राली गुरव पुत्र शाळांमध्ये सादर करत आहेत महान पौराणिक दशावतार कृष्णपूजन, कृष्णपूजन, कृष्णपूजन.
भाव प्रणाम, नम्र भाव प्रणाम. भ्रमण करुणी प्रीताला, अवघे हृदय माझ्या जपतो मी हरीला. सदा सर्वदा नारायण उच्चार करी, त्याशी प्रभूने उद्धारिला. हा साधा सोपा मंत्र अवघ्या विश्वाला समजण्यासाठी आणि भक्ती मार्गाची महती पटवून देण्यासाठी हा नारद सदोसदी भ्रमण करीत आहे. जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जण. भक्तजन हो, जर का आपल्या कर्तृत्वाला सहविचारांची जोड दिली असेल तर अवघा संसार सुखमय होऊन जाईल. अरे पण हे काय, देवाचे नामस्मरण करता करता या घनघोर अरण्यात येऊन पोचलो. देवा नारायणा, आता तूच वाचतो. चला लवकरात लवकर इथून गेलेले बरे.
केल्यामुळे मुले होतात आणि मग ती त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या कामात मदत करतात. वा नारदा वा, मी लग्न करणार, वा मला मुले होणार, वा नारदा वा, ठरलं. पण अडचण कोणती अडचण? अरे हा तुझा गुरु असताना तू अडचणीला घालतोस? सांग बघूया कोणती अडचण? नारदा, मी आता जंगलात भ्रमण करणारा, मग मला बायको कशी भेटणार? अरे एवढंच ना, चिंता करू नको. तुला लग्न करायचं आहे ना? होय. तुला बायको हवी आहे ना? होय. मग असं कर. कसं करू ते सांग ना. हा जो समोर मार्ग दिसतोय ना, हा त्या मार्गाने आत्ताच्या आत्ता असा पुढे जा. हा पुढे गेल्यावर तुला एक पुष्पवाटिका दिसेल. पुष्पवाटिका? होय. त्या पुष्पवाटिकेत सुंदर लावण्यवती स्त्री अप्सरेलाही लाजवेल अशी सौंदर्यवती स्त्री तुला दिसेल. तिच्याबरोबर लग्न कर. वा नारदा वा, ठरलं. मी लग्न करणार आणि तुम्ही सांगितलेली लावण्यवती शोधण्यासाठी आणि तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी निघाला. याचे दिवस आता भरत आलेले आहेत, म्हणून याला योग्य त्या मार्गाने लावला. देवे देवा, हे नारायणा, अरे अशा या असुरी शक्तींना कुठेतरी वेळीच पायबंद घातला पाहिजे. म्हणून माझ्या मनुष्य प्राण्याला एकच सांगणं आहे, हा भवसागर यशस्वीपणे तरून जायचा असेल तर फक्त माणसांनी माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. हे मानवा, अरे जन्माला येताना तू काय बरोबर घेऊन आला होतास आणि मग जाताना काय बरोबर घेऊन जाणार आहे? आपण फक्त या विश्वाच्या जन्मशाळेतील 2 दिवसांचे पाहुणे आहोत. एकदा का त्याचं बोलावणं आलं की प्रत्येकाला जावंच लागतं. म्हणून या नारदाचा एकच उपदेश, हवाचा गळा पार कराया, नाम प्रभू तुझ्या. हवाचा गळा पार कराया, नाम मुली ते घ्यावे, हरि नाम मुली ते घ्यावे, भजनी मंगल गावे, हरि नाम मुली ते घ्यावे, भजनी मंगल गावे, हरि नाम मुली ते घ्यावे.
अरे वा, बऱ्याच दिवसांनी या इंद्रप्रस्थाच्या पुष्पवाटिकेत या द्रौपदीचं आगमन झालं आहे. इंद्रप्रस्थाची महाराणी बनण्यापासून माझ्या माथी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पूर्ण करता करता खरंच जीव अगदी पेटाकुटलाय. पण आज माझ्या मनाला आनंद मिळण्यासाठी मी या पुष्पवाटिकेत आले. खरंच किती आनंदमय वातावरण आहे या पुष्पवाटिकेत. या दिशेला पाहिले असेल तर ती रंगीबेरंगी फुले कशी वाऱ्याच्या झुळकेबरोबर आपल्या सदात डोलत आहे. आणि त्या दिशेला पाहिले असेल तर ती लांब लांब काढायला मऊ मऊ कापसासारख्या अंगातील पांढऱ्या शुभ्र तसे हिरव्यागार गवत तिकडून इकडे आणि इकडून तिकडे उड्या मारत आहे. खरंच हे सर्व पाहून माझ्या मनाला किती आनंद झाला आणि मी सांगतो. तो आनंद शब्दात कसा व्यक्त करू असं मला झालंय. आनंद किती जाहला आज हा आनंद किती जाहला किती जाहला कसे कळेना सांगू कुणाला तुला पाहुनी
मी तुला इथून
महाराज ऐका. देवदरबारी षंडमाशाच्या आश्रमातून नृत्य गायन सुरू असताना हा चित्रमागंधर्व त्यावेळी त्यांना तालाची साथ करीत होता. सर्व देवदेवता आणि ऋषी व तिथे उपस्थित होते. तेव्हा मी साथ संगत करत असताना माझ्याकडून तालाचा ढेका चुकला गेला. म्हणून तिथे उपस्थित असलेल्या पूर्वास महंतांनी मला शाप दिला. हे चित्रमागंधर्व, तू तुझ्या कर्तव्यात कसूर केली म्हणून तू मृत्यूलोकाच्या ठिकाणी घनघोर अरण्यात यक्ष होऊन पडशील. शापाला औषध नाही का मागितला? तेव्हा मला शाप मिळाला. मी गर्भगडी चाललो. भरलेल्या दरबारात मी दुर्वास ऋषीची मनधरणी केली आणि त्यांच्या समोर मी शापाचा धार ठेवला. दानाला दक्षिणा, प्रतिदेवाप्रमाण आणि शापाला उत्साह हा शास्त्राधार मी त्यांच्या समोर ठेवला. तेव्हा त्यांनी मला उत्साह दिला. जेव्हा यक्ष स्वरूपातील तुझ्या देहावर महाविष्णूंचा 8वा अवतार म्हणजेच हा गोपालकृष्ण, त्या गोपालकृष्णाचा वार तुझ्या देहावर होता. तू शापातून मुक्त होशील. तेव्हा तुझा वार माझ्या देहावर होता. आज मी शापातून मुक्त झालो आहे. तेव्हा तुला पुन्हा एकदा आनंद भावे नमस्कार करत आहे. मंगलमय आशीर्वाद. तेव्हा ते पहा, मला सर्व लोक ते पहा, पुस्तक विमानाने आहे. तेव्हा येतो मी. पण मला आता तू यावेळी या पुष्पवाटिकेकडे कशी काय? या पुष्पवाटिकेत प्रसन्न वातावरणात मन आनंदित करावं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या पुष्पवाटिकेत जिथे मिळालेलं पुष्प माझ्या दादाच्या
काय? या पुष्पाचं पूजन करायचं नाही पण का? ताई, अशा पुष्पाने तू माझ्या आशीर्वादाची अपेक्षा करण्यापेक्षा नुसतं साधं जल घेऊन ते जरी माझ्या चरणाशी अर्पण केलं आणि बोलली आकाशापतितं तोयं यथा कथितं सर्वदेवी नमस्कारः केशवं नंतर येतं हा म्हणलं जा पप्पा बरोबर. जर तू मला नमस्कार केला असता, तर आज या तुला कृष्णपूजनाचे पुण्य प्राप्त झाले. थांब देवा. माझ्या कन्येने स्वतःच्या हाताने आणलेली पुष्प ती तुझ्या चरणावरती वाहून ती तुझं पूजन करणार होती. जा. पण पप्पा गेले. ते सुंदर पुष्प तिने तुझ्या बरं. चरणावरती का आता अर्पण वर केले? बघ. त्याबद्दल तू मला विचारते आणि मी काय तुला सांगते हेच योग्य. थांब देवा. या पुष्पाला कृष्णपूजन करायची इच्छा आमच्या कांचनच्या मनात निर्माण झाली. तुझा देवा, पप्पाला घेऊन जा. कांचन म्हणजे कोणी सामान्य नव्हे. एवढेच नव्हे, तिघं तर जावा. एक नव्हे, दोन नव्हे, तर महापराक्रमी 5 पती असताना तिची ही इच्छा पूर्ण करणं आम्ही आपलं कर्तव्य समजतो. मग सांग देवा, तिची ही इच्छा पूर्ण करणं कशी करावी? पार्था, जर कृष्णपूजनाची इच्छा जर का सर्वसामान्य असती तर ठीक होतं. पण हे जे पुष्प हिच्या हाती आहे ते कोमल गेले आहे. हे पुष्प प्रत्यक्ष ब्रह्मलोकातील ब्रह्मसरोवरात उमलत आहे. अर्थात ते काळाचा महाकाळ सुद्धा प्रवेश करू शकत नाही. तर तुझी गत काय? अरे देवा, माझ्या अंगी असलेला पराक्रम तू प्रत्यक्ष पाहिला आहेस. देव, दानव, मानव, यक्ष, गणगंधर्व, किन्नर कोणीही माझ्या पराक्रमापुढे टीका करू शकत नाही. मग देवा, असं असताना तिची ही इच्छा पूर्ण करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. नाही पार्था, नाही. अनेक पुष्प उमलत नाहीत तर प्रतिदिनी फक्त एकच ब्रह्मपुष्प उमलत असतं. ते स्वतः ब्रह्मदेव स्वतःच्या हाताने तोडून ते शिवाच्या चरणी आणतात. ते समर्पित करून झाल्यावरती ते या भूमीवरती टाकलं जातं. अशी या फुलाची महती आहे. ठीक आहे देवा, प्रतिदिनी जरी एकच पुष्प उमलत असलं तरी मला त्याची पर्वा नाही. देवा, तिच्या पांढरीच्या इच्छापूर्तीसाठी आणि देवा तुला दिलेला शब्द सत्य करण्यासाठी देवा तुला वंदन करून धन्य आशीर्वाद. आता काय करायचं? कर्तव्य पूर्ण मला करण्याची आवश्यकता नाही. कर्तव्य पूर्ण त्यांचं जाणे झालं आहे. ताई, या सर्वांना तू जबाबदार आहे. पण चिंता करू नको. जा, अगदी निश्चिंत मनाने जा. माझा तुला धन्य आशीर्वाद. अरे वा पार्था, मी कोण आणि तू कोण याची जाण तुला असताना सुद्धा तुझ्या देवकी नंदनासमोर तुझ्या पराक्रमाची बढाई मारतो आहे. पण ठीक आहे, जर का एखादी व्यक्ती मार्ग चुकत असेल तर तिला योग्य मार्गावर आणणं हे या देवकी नंदनाचं काम आहे. तरी सुद्धा यशोधर्म सुखोदया, यशोधर्म सुखोदया. वा